तर मित्रांनो 30 नोव्हेंबर रोजी होणारे आमदार केसरी बालकवडेवाडी मुळशी या मैदानातील काही टॉपचे आणि संभावित असे पैरे. तर चला मित्रांनो आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो पहिला पायरा आहे पुष्पराज उर्फ पिल्लू, त्याच्यासोबत उर्मिलाताई यांचा राजा 100% पळताना दिसू शकतात. कारण की मित्रांनो ही जोडी जर पळाली तर 100% चांगला असा या जोडीला गॅस लागेल आणि ही गुलालात राहील, कारण की राजा जाईल त्या मैदानात नंबर करतोय. चला मित्रांनो पुढील पायरा. वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत असणार आहे कारुंडेकरांचा चिक्या. तर मित्रांनो ही जोडी जेव्हा पळली आहे तेव्हा 100% ही जोडी गुलालास पात्र ठरलेली आहे. त्यामुळे ही जोडी पळण्याची 30 नोव्हेंबर रोजी दाट शक्यता मानली जात आहे आणि ही जोडी जर पळाली तर 100% ही जोडी गुलालात राहील आणि ही जोडी पळण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो. तर पुढील पायरा आहे घरनिकीचा राजा आणि सुंदर बॉस. मित्रांनो घरनिकीचा राजा सध्या संघर्ष करत आहे आणि बॉसही जाईल त्या मैदानात गुलालात राहत आहे. पण ही जर जोडी पळाली तर 100% ही जोडी 30 नोव्हेंबर रोजी गुलालास पात्र ठरेल मित्रांनो, कारण की चांगला असा गॅस या जोडीला लागू शकतो. त्यामुळे ही जोड 100% पळताना दिसू शकते आपल्याला 30 नोव्हेंबर रोजी आमदार केसरी मैदानात. तर मित्रांनो पुढील नंदी मथुर, संभाजीनगरचा लखन आणि राजा शाकीरबाईचा राजा हे नंदी आपल्याला 5 डिसेंबर रोजी पळताना दिसू शकतात. कारण की मित्रांनो लखन हा फॉर्च्युनरच्या मैदानाचा मानकरी पहिल्या नंबरचा मानकरी झालेला आहे आणि मथुरही त्याच मैदानात 3 नंबरचा मानकरी झालेला आहे. त्यामुळे हे नंदी आपल्याला 100% दिसू शकतात. पण हे नंदी 5 डिसेंबर रोजीच आपल्याला पळताना दिसतील, कारण की हे तीनही नंदी आत्ता आरामावर आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.